सध्या जो आंदोलनाचा वणवा पेटलाय त्यावरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे। विरोधकही या आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरल्यानं तुफान उठलंय। देशातल्या यंग ब्रिगेडनं अगदी गल्ली ते दिल्ली सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय। नेत्यांना प्रश्नांची उत्तरं देऊन तोंडाला फेस येऊ लागलाय। जिथं जाईल तिथं नेत्यांना हेच फेस करावं लागतंय। सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या चळवळीनं एवढं मोठं स्वरूप धारण केलंय, तशी चर्चा अर्थातच सोशल मीडियावर पिकली आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीसही आपल्या आईप्रमाणे म्हणजेच अमृता फडणवीसांप्रमाणे आता ट्रोल होऊ लागली आहे। आणि त्याला कारणीभूत ठरलंय त्यांची या आंदोलनाबद्दलची एक पोस्ट। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नीट परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी विद्यार्थी आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस हिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये तिने विद्यार्थी आंदोलनामधील राजकीय हस्तक्षेपावर आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर थेट भाष्य केले। मात्र तिची भूमिका समोर येताच सोशल मीडियावरून आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून तिच्यावर सडकून टीका केली जाते। दिविजा फडणवीस हिने मांडलेली ही भूमिका केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची पाठराखण करणारी असून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणारी आहे असा आरोप टीकाकारांकडून केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी आणि सोशल मीडियावर उमटलेले तीव्र पडसाद अत्यंत वादळी ठरतायत। देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा आणि एनटीए याच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पेपरफुटीचे आरोप, गुणांमधील तफावत आणि कथित गैरव्यवहार यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडले। आपल्या हक्कासाठी आणि न्याय मागण्यासाठी देशभरातील तरुणाई, विद्यार्थी आणि त्यांचे पालक रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं करतायत। हे आंदोलन देशपातळीवर गाजत असतानाच दिविजा फडणवीस हिने या विषयावर आपली मतं मांडली आहेत। तिने आपल्या पोस्टची सुरुवात करताना असं म्हटलंय की मला अनेकदा या आंदोलनाबद्दल भाष्य करायला सांगितलं गेलं, त्यामुळे मी भूमिका मांडते। लोकशाही व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। मात्र आंदोलकांकडून पोलिसांवर होणारी हिंसा किंवा पोलिसांकडून आंदोलकांवर होणारी हिंसा या दोन्ही गोष्टींचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि अशा हिंसेला समाजात कुठेही थारा मिळता कामा नये असं मत तिने व्यक्त केलंय। पुढे बोलताना तिने आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या राजकीय शक्तींवर निशाणा साधलाय। शैक्षणिक सुधारणांच्या मूळ उद्देशाचं समर्थन करणं योग्य असलं तरीही त्या चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांचे आणि त्यांच्या विचारसरणीचे डोळे झाकून समर्थन करू नका असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिलाय। कोणताही राजकीय पक्ष जेव्हा एखाद्या आंदोलनात उतरतो तेव्हा त्या पक्षाचे खरे हेतू काय आहेत हे आधीच जाणून घेणं आणि त्याबाबत जागरूक राहणं अत्यंत गरजेचं असतं असं दिविजा हिनं स्पष्ट केलंय। या विधानामुळेच वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय। लोकशाहीतील विरोधी पक्षानं केवळ सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करणं किंवा त्याची बदनामी करणं एवढ्यापुरतच मर्यादित राहू नये, तर देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना अधिक चांगले निर्णय घ्यायला मदत केली पाहिजे आणि देशाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे असं तिने पोस्टमध्ये नमूद केलंय। सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावावर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जनमतावरही तिने बोट ठेवलंय। सोशल मीडियावर गाजणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं किंवा ट्रेंडचं आंधळेपणानं समर्थन करू नका असं आवाहन तिने केलंय। केवळ एखादी गोष्ट इंटरनेटवर ट्रेंड होत आहे म्हणून बंड पुकारणं किंवा एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा स्वीकार करण्यासाठी स्वतःची विवेक, बुद्धी आणि विचारशक्ती गमावून बसणं म्हणजे ब्रेनवॉश होणं अत्यंत धोक्याचं आहे असा इशारा तिने तरुणांना दिलाय। जोपर्यंत या निदर्शनांमधून विद्यार्थ्यांचं खरं हित जपलं जातं तोपर्यंत ते योग्य मार्गावर आहे, परंतु ज्या क्षणी ही निदर्शनं मूळ मुद्द्यापासून भरकटतात, धार्मिक मुद्द्यांकडे वळतात किंवा नीट, पेपरफुटी आणि एनटीए या मूळ विषयांना बाजूला सारून राजकीय स्वार्थासाठी वापरली जातात, तेव्हा त्यामागचा हेतू पूर्णपणे बदलतो। अशा बदलत्या हेतूंबद्दल विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी अत्यंत सावध राहिलं पाहिजे असं दिविजा फडणवीस हिने आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटलंय। दिविजा फडणवीस हिची ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होताच त्यावर संमिश्र आणि प्रामुख्याने अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। टीकाकारांच्या मते दिविजा फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी असल्यानं तिची ही भूमिका पूर्णपणे तिच्या वडिलांच्या पक्षाच्या म्हणजेच केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या बाजूने झुकलेली आहे। देशभरातील लाखो सामान्य आणि गोरगरीब विद्यार्थी जेव्हा आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि भविष्यासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत, अशा वेळी त्यांच्या आंदोलनाला आंधळेपणानं फॉलो करू नका किंवा राजकीय हेतू शोधा असा सल्ला देणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे असा सूर नेटकऱ्यांनी लावलाय।
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असताना सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी आंदोलकांवर आणि विरोधी पक्षावरच बोट ठेवणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। या वादानं आता राजकीय वर्तुळात खूप मोठं स्वरूप धारण केलंय। सोशल मीडिया युजर्सनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एका बाजूला लाखो विद्यार्थी आपल्या हक्काच्या लढाईत कपडे फाटेपर्यंत मार खातायत, उपाशी तापाशी दिल्लीत बसलेत, आणि दुसरीकडे सत्ताधारी कुटुंबातील व्यक्तींकडूनच अशा प्रकारचा सल्ला दिला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचं बोललं जातंय। आंदोलनातील मूळ वेदना समजून न घेता केवळ त्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहणं चुकीचं असल्याचं मत अनेक अभ्यासक आणि पालकांनी व्यक्त केलंय। तर दुसरीकडे दिविजा फडणवीस हिच्या समर्थकांचं म्हणणं आहे की तिने शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार मान्य केलाय, केवळ हिंसेचा आणि आंदोलनाच्या नावाखाली होणाऱ्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या प्रवृत्तीचा निषेध केलाय, जो लोकशाहीच्या दृष्टीने योग्यच आहे। या परस्पर विरोधी मतांमुळे सोशल मीडियावर सध्या हा विषय अत्यंत कळीचा आणि वादग्रस्त ठरलाय। दिविजा फडणवीस हिची आई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही आपल्या अनेक वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत असतात। त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो। मागेच पंतप्रधान मोदींनी जेव्हा पेट्रोल डिझेलची बचत करायला सांगितलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या बुलेट राईडपेक्षा अमृता फडणवीसांच्या सायकल राईडची जास्त चर्चा होती। अमृता फडणवीसांची गाणी आणि काही खास ट्रेंडिंग रील जेव्हा येतात तेव्हा तर नेटकऱ्यांच्या कल्पनांना तुफान धुमारे येतात। त्यातच आता संपूर्ण जगभरात गाजणाऱ्या या आंदोलनावर दिविजा फडणवीस हिची अशी पोस्ट आल्यानं त्यावर टीका तर होणारच, कारण बहुतांश नेत्यांची मुलं विदेशात शिकतात। त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या आणि एसीच्या दुनियेच्या बाहेर न निघालेल्या लोकांना हा रस्त्यावरचा संघर्ष काय कळणार। जेव्हा शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला हे खलिस्तानी म्हणतात, जेव्हा मुस्लिम आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला हे पाकिस्तान चले जाओ म्हणतात, जेव्हा हिंदू आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला हे तुकडे तुकडे गँग म्हणतात, तर आता विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत त्यांना हे आतंकवादी म्हणण्यापर्यंत गेलेत। थोडक्यात काय तर सरकारला प्रश्न विचारणाऱ्याला लगेच देशविरोधी कसं ठरवायचं याची घाई सत्ताधाऱ्यांना झालेली असते, आणि दिविजा फडणवीसच्या पोस्ट मधूनही हेच दिसतंय असं नेटकऱ्यांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।